हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात सर्व? पॉझिटिव्ह राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. फ्रेंड्स, तुमचं कोणतंही काम जर अडत असेल ना, कोणतंही काम जर अडत असेल ना, तर शनिवारी शनिदेवाच्या आणि मारुतीच्या मंदिरात नक्की जा. 11 शनिवार करा. 11 शनिवार करा. लेडीज असू देत किंवा जेंट्स असू देत, दोघांसाठीही आहे. करून बघा. 11 शनिवार करा, नक्की तुम्हाला फरक पडेल. मारुतीच्या मंदिरात थोडं तेल व्हा. रुईचा हार वगैरे असतो ते शनिदेवाला द्या, मारुतीला द्या. शनिदेवाला तेल व्हा. पण नक्की जा मंदिरात. 11 शनिवार करून बघा. तुमचं जे काही काम अडलं असेल ना, ते नक्की होईल. दोघेही, जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत. फ्रेंड्स, पुन्हा एकदा सांगते बघा. फ्रेंड्स, लेडीजने मारुती किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊ नये, खरं आहे. पण तिथे देवळामध्ये भटजी वगैरे असतात, ते त्यांच्या हाताला हात लावून ते देवाला घालतात. लेडीजसाठी. जेंट्ससाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ते स्वतः तेल वाहत असतील तर. लेडीजसाठी तिथे पंडित असतात, त्यांना सांगा. पण तुम्ही मंदिरात नक्की जा. 11 शनिवार करा फ्रेंड्स. सकाळी जा आणि फ्रेश मॉर्निंगमध्ये आंघोळ वगैरे केल्यावर तुम्हाला जेव्हा सकाळी वेळ भेटेल, दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जा. पण मोस्टली सकाळी वेळ काढलात तर बरं होईल, खूप चांगलं होईल. कारण सकाळचं वातावरण पॉझिटिव्ह असतं, स्वच्छ असतं. आपल्या डोक्यामध्ये बाकीचे विचार लवकर येत नाहीत ना, दिवसभरात नंतर येतात, सकाळी सकाळी येत नाहीत. त्यामुळे सकाळी जाण्याचा प्रयत्न करा नक्की. फरक तुम्हाला नक्की जाणवेल. पण फ्रेंड्स, 11 शनिवारी म्हणजे कंटिन्यू जा. 11 शनिवार कंटिन्यू करा. आड येऊन नका देऊ. मान्य आहे, लेडीज प्रॉब्लेम असतात. ट्राय करा, नक्की ट्राय करा. तुम्हाला जर वाटतंय की हे काम माझं होत नाही, अडचणी येत आहेत, अडतायत, काही ना काही आड येत आहे, तर शनिवारी 11 शनिवार नक्की करा. उपवास वगैरे पकडायची काही गरज नाही आहे फ्रेंड्स. तुम्ही म्हणत असाल उपवास नाही, चांगल्या मनाने मंदिरात सकाळी जा. देव म्हणत नाही की बाबा उपवासच कर. दर शनिवारी सकाळी मंदिरात जा. नक्की फायदा होईल फ्रेंड्स. हनुमान, शनी, काही मंदिरामध्ये फ्रेंड्स दोन्ही एकत्रच असतात बघा. शनीच्या जरी गेलं तरी चालेल. तुम्हाला सांगते की शनीच्या जरी गेलात तरी चालेल, हनुमानच्या जरी गेलात तरी चालेल. दोघांपैकी कोणीही एक असेल तरीही फ्रेंड्स चालेल. दोघांच्या गेलात तरी खूप चांगलं. कोणत्या एकाचं तुमच्या जवळ, घराजवळ जे मंदिर असेल, हनुमानचं, शनिदेवांचं, त्या मंदिरात जा. नक्की तुमचं काम होईल फ्रेंड्स. पण 11 शनिवारी कंटिन्यू करा. तेल वाहा. शनिदेव, हनुमान जे कोणी असेल त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगा की हे प्रॉब्लेम आहेत माझे, दूर कर आणि माझं काम होऊ देत.
हे तुम्ही देवाला सांगा, मनापासून सांगा. मोठ्यातली मोठी गोष्ट होते फ्रेंड्स, आणि होणार, नक्की होणार. पण आड नका येऊन देऊ. शनिवार पूर्ण करा. जरी तुमचं काम झालं ना फ्रेंड्स, तरी शनिवार पूर्ण करा. काही लोक कसे काय करतात की ठीक आहे आता काम झालंय, आता मी जात नाही. असं नका करू. काम झालं आणि मध्येच तुमचं अर्धवट काम राहिलं तर काय करणार तुम्ही? यासाठी शनिवार पूर्ण करा. कंटिन्यू रोज शनिवारी जरा गेलात ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ते चांगलंच आहे. खूप चांगलं आहे शनिवारी मंदिरात जाणं, हनुमानच्या शनिदेवाच्या. कंटिन्यू तुम्ही रोज दर शनिवारी गेलात ना फ्रेंड्स तरीही चालेल. ज्यांना जमतं त्यांनी दर शनिवारी नक्की जा. ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याजवळ मंदिर आहे, नक्की जा फ्रेंड्स. स्पेसिफिक दिवस मी दिला आहे यासाठी की सगळ्यांनाच नाही जमत प्रत्येक शनिवारी वगैरे जायला, दररोज जायला. म्हणून मी हे 11 शनिवार सांगितले आहेत, ते नक्की करा. मला विश्वास आहे तुमचं काम नक्की होईल. आणि काम झालं तर मला नक्की सांगा, कमेंट करा. सांगायला नक्की सांगा, विसरू नका. भेटूयात आपण, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.